शितले हा अभ्यासच करतेस ना? होय. मग त्या फोन मध्ये काय असते ग सारखं सारखं? जरा पुस्तकात लक्ष दे की. जेव्हा बघावं तेव्हा त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेली असती. ते फोन ठेव बाजूला आणि अभ्यास करतीस तर अभ्यासच कर. यंदा थंडी जरा जास्तच आहे नी. होय आव. अजून तर मार्गशीर्ष जायचंय आणि यंदा पावसानं तर नको नको केलं बघा. काय हो अक्का, तोंड का पाडले सकाळची पारी? या शितलीचं काय करावं हा मला प्रश्न पडलाय. आता आणि काय झालं? आता आणि काय व्हायचं राहिलंय? ही पोरगी ना माझ्या डोक्याला ताप करणार आहे. अहो पण आधी काय झालं ते तरी सांगा. आता ती अभ्यासाला बसली होती तर अभ्यासच करावा ना. मग जेव्हा बघावं तेव्हा ते मोबाईल आणि ती काय बघत असते एवढं त्यात काय माहिती. अक्का, तुमची तर कमालच आहे बघा. जेव्हा अभ्यास करत नव्हती तेव्हा अभ्यास कर म्हणून तिच्या मागं लागत होता. आता अभ्यास करायला लागल्या तर नाही ते कारणावरून तिच्या मागं लागताय. सुमन, हे नाही ते कारण नाही. तिने एक वेळा अभ्यास नाही केला तर चालेल मला, पण अभ्यासाच्या नावाखाली काय बी केलेलं मी नाही खपून घेणार. अक्का, हो आपली पोरगी आता वयात आली, तिला सारखं असं घालून पाडून बोलणं बरं नाही हो. होय. अगं ती वयात आली आहे म्हणून तर मला काळजी वाटते. आणि ती काय आता परकर पोलक्यातली पोरगी नाही राहिली. तुम्हाला नक्की काय म्हणायचं अक्का? मी 2 महिन्यापासून बघते शितलीचं ताळतंत्रच बिघडलंय. अगं ती घडाघडा कोणाशी बोलत नाही का पोटभर जेवत नाही. आणि माणूस असं कधी करतं माहितीये का? अक्का, उगाच काय बी अर्थ लावू नका. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये आपली पोरगी त्यातली नाही ती. अगं ती त्यातली नाही हे मला बी माहिती आहे, पण हे आडवय लई वंगाळ असतं ग. त्यात आपली पोरगी आहे मोकळी ढाकळी. होय, हे पण खरंच आहे म्हणा. कुणाशी किती बोलावं हे या पोरीला कळत नाही. कुणीच्या स्वभावाचा भलताच अर्थ काढून कुणीला नादाला लावणे. अक्का, हो मग शीतला तुम्ही अजून ओळखलंच नाही. अगं तिच्या काळजीपोटी मला असं वाटत असेल बी, पण मी अक्का, हो आपली शीतल दिलखुलास आहे, पण कुणाच्या बी नादाला लागणार नाही. आणि तसं जर असतं ना तर तिनं त्या भैयाचं गिफ्ट नाकारलंच नसतं. देव करो आणि असंच काय तर असू दे बाई. अक्का, मला काय वाटतंय, तिला काय टेन्शन आहे कळल्याशिवाय ना उगाच भलता असेल तर अर्थ काढण्यात काहीच अर्थ नाही बघा. तू म्हणतीस ते बरोबर आहे ग, पण आईचा जीव आहे ना. लेकीसाठी तुटणारच की. पण शीतल कधी असं वागत नव्हती ग. काय तर बिनसलंय बघ तिचं. आणि काय बिनसलंय ना ते कळायला पाहिजे. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला असं नको व्हायला. वेळीच टाकलेला टाका पुढचं 10 टाका वाचवतो. अक्का, तुम्ही जीव तोडायची गरज नाही. अहो
तिच्या 3 आया आहेतच की. नीलम, अगं सगळीच माणसं जीव लावणारी असली ना की हीच अडचण असती बघ. मग अगं कोणीतरी कान पकडणारं बी लागतं आणि तुम्हाला ते नाही जमणार. तुमचं काय झालंय? तुम्ही झालाय तिच्या प्रेमात आंधळ. अगं पण इतकं बी दुर्लक्ष नको व्हायला की पोरगी आपल्याला न विचारता काही करल. लांबून का असना पण पोरीवर लक्ष ठेवाय पाहिजे. होय हो. बोल की. खरं सांगणार का? काय? कालचा पोरगा कसा वाटला? मस्त आहे. जोडा लय शोभून दिसल ना? पण पण काय? अगं आपल्याला आवडून काय उपयोग? ज्याला आवडायचं त्याला आवडायला नको होय. म्हणूनच म्हणतीये तुम्ही जेडीशी बोलून बघा की. मी बोलू? मग काय मी विचारू का? अहो माझ्यावर आधीच वैतागली ती. अगं तसं नाही, पण आता पण बिन काय नाही. अहो ती तुमचं ऐकती आणि कसं आहे लगी लगी कोण कोणाला आवडत नाही. जरा वळख पळख झाली का नाही की समजा व्यवस्थित होईल. तुम्ही तर कुठं आवडला होता मला, पण तुम्ही जोर बांधला ना म्हणून तर मला नकार देता आला नाही. तुझ्या त्या गोष्टीमुळं पुष्पा तुझ्या 100 चुका माफ केल्यात मी. म्हणूनच म्हणतेय ते दोघांना भेटू द्यात. अहो घरचं चांगलं मजबूत आहे. एकुलतं एक पोरगा आहे. चांगली खात्या पित्या घरी जाईल पोरगी. आणि कसं गाय कधी बी चांगला बांध बघूनच उभी करायची असते. हो खरंय तुझं, पण ती ऐकणार का? आता न आवडून कुणाला सांगते? जेजे काय रे? कुठे गेली होतीस ग? अरे मसरांना पेंट घालून आली बाबा. हा